नमस्कार मित्रांनो, किचन क्वीन यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी। तर मी इथे भेंडी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे चिरलेली आहे बारीक। आणि इथे मी शेंगदाण्याची अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि ते मिरची आहे 6-7 मिरच्या आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या आहेत। तर अशा प्रकारे भेंडी बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे। तर चला बनवूया आपण भेंडी। इथे कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल टाकणार आहोत। अशा प्रकारे व्यवस्थित तेल गरम होऊन द्यायचं। तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आपलं। आहे आता आपण याच्यामध्ये लसूण आणि मिरचीची जी पेस्ट बनवलेली आहे ती सर्वप्रथम ऍड करणार आहोत आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यामध्ये कच्चापणा राहिला नाही पाहिजे। लसूण हा कच्चा राहिला नाही पाहिजे, व्यवस्थित तो तेलामध्ये फ्राय झाला पाहिजे, जेणेकरून भाजीमध्ये त्याची चव व्यवस्थित उतरेल। तुम्ही बघू शकता मिरची आणि लसूण असा लाल झाला आहे थोडासा। गॅसची फ्लेम थोडी लोच ठेवायची, जेणेकरून ते करपू शकतं जर फ्लेम जास्त असेल तर। आता आपण त्याच्यात कांदा ऍड करणार आहोत आणि कांदा पण व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय करायचा तेलामध्ये। कांद्याला पण थोडासा लालसर कलर आला पाहिजे। तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने करत आहोत। तर तुम्ही बघू शकता कांदा व्यवस्थित परतलेला आहे तेलामध्ये आणि तो लाल पण झाला आहे थोडासा। तर आता आपण जे काही बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो ते याच्यामध्ये ऍड करणार आहोत। टोमॅटो पण व्यवस्थित ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं अशा पद्धतीने। गॅसची फ्लेम ही लो मीडियमच ठेवायची, जेणेकरून जे काही आहे आपलं ते टोमॅटो कांदा वगैरे ते करपणार नाहीये। अशा पद्धतीने तुम्ही त्याला फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये। बघा व्यवस्थित परतले आहे कांदा टोमॅटो वगैरे, तुम्ही बघू शकता। आता आपण त्याच्यामध्ये मसाले ऍड करणार आहोत। याच्यामध्ये मी काळं तिखट अर्धा चम्मच टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे थोडीशी, लाल तिखट ऍड करत आहे मी याच्यात अर्धा चम्मच, कांदा लसूण मसाला अर्धा चम्मच ऍड केलेला आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे। तर हे मसाले सगळे टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित त्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। गॅसची फ्लेम ही लो मीडियमच असली पाहिजे, जेणेकरून जे आपले मसाले त्याच्यामध्ये ऍड केले आहेत ते व्यवस्थित फ्राय होतील। एक 2-3 मिनिटासाठी फ्राय होण्यासाठी ठेवून द्यायचं असंच। बघू शकता तुम्ही व्यवस्थित मसाले फ्राय झालेले आहेत तेलामध्ये। तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळं फ्राय झालेलं आहे टोमॅटो वगैरे। आता आपण याच्यामध्ये भेंडी ऍड करणार आहोत।
ती व्यवस्थित परतून घ्यायची। आता आपण त्याच्या शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहोत। तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। अशा पद्धतीने भेंडी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची। मस्त दिसत आहे भेंडी पण खायला पण खूप छान लागेल। भेंडी व्यवस्थित शिजलेले आहे, तुम्ही बघू शकता। 10 मिनिटांमध्ये भेंडी शिजते। अशा पद्धतीने भेंडी रेडी झालेली आहे। बघा, आपली भेंडी बनून तयार झालेली आहे। दिसायला तर खूप छान दिसते आणि चवीला पण खूप छान आहे। तुम्ही नक्की एक वेळेस बनवून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। आपण बोलतो ना, जीवन जगण्यासाठी काय पाहिजे, तर मला तर असं वाटतं जीवन जगण्यासाठी चविष्ट आणि रुचकर अन्न पाहिजे। तेच मी नवीन नवीन पदार्थ बनवत आहे। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही पदार्थ बनवत आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून